इनकडून मारा करण्यासाठी आपल्या षटकात पुढे चेंडू घेऊन येतोय. श्रेयस खेळण्यासाठी सज्ज होते. एकेदा धावेने सुरुवात झालेली आहे. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता. प्रयत्न मात्र श्रेयसचा फसतोय. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाही. एक निर्धाव चेंडू येतोय. यष्टिरक्षक मात्र आपली भूमिका चोख बजावतोय. पुन्हा एकदा प्रणित मारा करतोय. लोअर फुलटॉसमध्ये चेंडू कट करतोय. कव्हर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होते. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होते, फेकी होते, तोपर्यंत एक धाव आणखी अधिकच्या स्वरूपामध्ये धावपलकर जमा होते. धावसंख्या होती ती 2 धावा. आता आयुष्य येतोय स्ट्राईकला. प्रणित पुन्हा एकदा मारा करतोय. पुन्हा एकदा हा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता आयुषचा, परंतु बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क झालेला नाही. निर्धाव चेंडू येतोय. 2 धावा. एक संत अशी सुरुवात संघासाठी श्रेयसने करून दिलेली आहे. एकेरी धावेने आयुष खेळण्यासाठी सज्ज होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रूमध्ये. चांगली गोलंदाजी होताना दिसते ती प्रणितची. आपल्या संघासाठी, मांडवा संघासाठी चांगली सुरुवात म्हणावी लागेल. चांगली गोलंदाजी, योग्य लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करताना दिसतोय. हा सुद्धा चेंडू अतिशय चांगला होता, परंतु शरीरावर आदळल्यानंतर नक्कीच पंचांचा इशारा येतोय. बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव धावपळकर आणखीन जमा होते. धावसंख्या होते ते 3 धावा. श्रेयस खेळतोय वैयक्तिक 2 धावांवर आणि 1 धाव बाईच्या स्वरूपामध्ये आलेली आहे. अशा प्रकारे एकूण 3 धावा धावपळकर जमा होतात. अतिशय चांगली गोलंदाजी प्रणितची. नक्कीच प्रणितचं कौतुक करावं लागेल. आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे सुद्धा पहिलं सलामीचं षटक घेऊन आला होता आणि यशस्वी षटकाची सांगता होते ते 3 धावांनी. गडी बाद करण्यामध्ये मात्र यश संपादन करता आलं नव्हतं. पुनश्च जय भवानी मैदानामध्ये उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत मकर संक्रांती चषक 2025साठी. त्याचप्रमाणे जे थेट प्रक्षेपण घर बसल्या, मग ते मोबाईल असेल, संगणक असेल किंवा टेलिव्हिजन असेल, याच्यावर पाहत असतील त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान नवीन गोलंदाज येतोय. अनिकेत मांडवा यांकडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. आयुष खेळण्यासाठी सज्ज होतोय. आयुषने आतापर्यंत खाता उघडलेलं नाही आहे. 1 धाव आली, ते बायच्या स्वरूपात आली होती. धावसंख्या झालेली आहे ती 3. दुसरं षटक सुरू असताना पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील. अतिशय खराब असा हा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. त्या ठिकाणी स्वैर चेंडू घोषित केला जातोय. 1 धाव स्वैरच्या स्वरूपामध्ये, धावपळकर अधिकच्या स्वरूपामध्ये नोंदवली जाते. धावसंख्या होती ती 4 धावा. आयुष पुन्हा इथं खेळण्यासाठी सज्ज होतोय. अनिकेत मारा करतोय मांडवाईकडून. जोरकसाचा मारण्याचा प्रयत्न होता, तितकाच चेंडू सुद्धा वेगवान होता आणि तितकाच फटका सुद्धा जोरकस खेळण्याचा प्रयत्न होता आयुषचा. आपल्या फॉलो थ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं. 1 धाव मात्र काही रोखू शकत नाही. धावसंख्या होती ती 5 धावा. एकेरी धावाने धावफलक थोडासा नक्कीच हलता ठेवण्याचा प्रयत्न आहे तो श्रेयस आणि आयुषचा. अनिकेत पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या काहीसा बाहेर असलेला चेंडू लेग साईडला मारण्याचा प्रयत्न आयुष्य. 1 धाव त्या ठिकाणी नक्कीच पूर्ण होते. धावसंख्या 1 ने वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 धावा. अमरदीप युवक क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित या मकर संक्रांती चषक 2025साठी भव्य दिव्य अशी ही स्पर्धा. संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये नावलौकिक असलेली ही स्पर्धा. ज्या स्पर्धेच्या अनेक लोक आतुरतेने वाट पाहत असतात. अनेक मारा करण्यासाठी सज्ज होते. पुढील चेंडू ऑफस्टम्पच्या काहीसा बाहेर जाणारा चेंडू. पंच या चेंडूवर नाखुश होतात आणि हवेला समांतर हात फैलावून आमच्याकडे इशारा करतात. तो स्वैर चेंडूचा एक वाईट चेंडू येतो. 1 धाव, 1 चेंडू वाढतोय. धावसंख्या 1 ने वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते 7 धावा. एकेरी दुहेरी धावाने सुरुवात केलेली आहे. अतिशय संत अशी सुरुवात बोंडी संघाची झालेली आहे. अजूनही त्यांचे काही खेळाडू येणं बाकी आहेत असं दिसते. 7 धावा धावपळकर जमा होतात. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अनेकीच्या माध्यमातून पुढील चेंडू मांडवा यांकडून
काहीसा वेगवान चेंडू, चांगला चेंडू, अतिशय सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू येतोय. आयुष मात्र वारंवार त्या ठिकाणी बीट होताना दिसतोय, संघर्ष करताना दिसतोय एक एक धावेसाठी. आणि यष्टीरक्षक हार्दिक मात्र चांगली चोख भूमिका बजावतोय. चाणाक्ष चलाक असा हा यष्टीरक्षक प्रत्येक चेंडूवर चांगल्या प्रकारे नजर ठेवून उभा आहे. पुन्हा एकदा अनिकेत मारा करतोय. यावेळेस मात्र वरून ठोकला होता, निर्मनुष्य क्षेत्रामध्ये पडतोय. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण, एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आयुषला. धावसंख्या 1ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते 8 धावा. पहिलं षटक प्रणीतने अतिशय चांगलं षटक टाकलं, फक्त 3 धावा दिल्या होत्या. त्यानंतर अनिकेत वैयक्तिक पहिल्या संघातर्फे दुसरं षटक, आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. धावसंख्या होती ती 8 धावा. आता स्ट्राईकला येतोय श्रेयस, खेळण्यासाठी सज्ज होतोय एकेरी धावांनीशी. आतापर्यंत जाऊन वैयक्तिक पोहोचतोय 3 धावांवर. अतिशय ऑफस्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू, शिवाय त्या ठिकाणी यष्टीरक्षक सुद्धा चकतोय, कारण आवाक्याच्या 2 धावा या ठिकाणी नक्कीच एक स्क्वेअर वाईटच्या स्वरूपामध्ये आणि एक धावून त्या ठिकाणी धाव पूर्ण केली होती. अशा प्रकारे 2 धावा धावफलकावर अधिकच्या स्वरूपामध्ये वाढतात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 धावांनी 10 धावा. संत अशी सुरुवात, परंतु आत्तापर्यंत एकही गडी मात्र पास झालेला नाही आहे. श्रेयस खेळण्यासाठी सज्ज होतोय. पुलटा चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, एकाच धावर समाधान मानावं लागेल श्रेयसला. धावसंख्या मात्र 1ने वर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 धावा. चांगली गोलंदाजी होताना दिसते ती मांडवा या संघाची. प्रणीत 3 धावा दिल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. अनिकेत सुद्धा त्याच पद्धतीने चांगली गोलंदाजी करतोय. शिवम खेळण्यासाठी सज्ज होतोय. जोरकस प्रहार आयुषचा आणि चांगलं क्षेत्ररक्षण लॉंगांच्या क्षेत्रामध्ये. एकेरी दुहेरी धावा निश्चित धावफलक नक्कीच दोन्ही फलंदाजांनी हालता ठेवलेल्या. दरम्यान षटक संपते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना बोंडी संघाने धावा जमा केलेल्या आहेत त्या 12. कोणताही फलंदाज मात्र अजूनही बाद झालेला नाही. त्याच्यामुळे आता उर्वरित 2 षटकांमध्ये नक्कीच मोठी फटकेबाजी तमाम क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. पाहिजे आयुष आणि श्रेयस आता मात्र टॉप गिअरमध्ये फलंदाजी करणार का, धावांचा आलेख वाढवणार का आणि हा धावांचा आलेख वेगवान वाढवणार का, याकडे तमाम क्रिकेट रसिकांच्या नक्कीच नजरा असतील. त्या आयुष आणि श्रेयस यांच्या बॅटिंगकडे, फलंदाजीकडे पाहिजे तमाम क्रिकेट रसिकांच्या विश्वासाला हे खरे उतरतात का. नवीन दरम्यान गोलंदाज येतोय. धावसंख्या होती ते 12. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आजच्या दिवसातील पहिला सामना, अर्थातच हा सामना रंगतोय बोंडी विरुद्ध साईनाथ मांडवा या 2 संघादरम्यान. शेजारील गावातील हे दोन्ही संघ. आयुष खेळण्यासाठी सज्ज होतोय. उलटा चेंडू होता आणि हा त्या ठिकाणी पंचांचा इशारा पाहायचा आहे. झेल टिपला जातोय आणि फलंदाज मात्र झेल बाद होऊन तम्मूमध्ये आयुष परत येतोय. एकेरी धावानिशी नक्कीच संत अशी सुरुवात दोन्ही फलंदाजांनी केली होती. धावसंख्या होते ते 12. या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद होतोय आणि आयुषने वैयक्तिक 5 धावा केल्या होत्या. एकेरी धावानिशी या 5 धावा केल्यात. कोणताही चौकार किंवा षटकार त्याच्या नावावर नाही आहे. जोरकस मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, परंतु त्या ठिकाणी फटक्याचं सिलेक्शन मात्र चुकलं होतं आणि लॉंगालच्या क्षेत्रामध्ये सीमा रेषेवर चांगला झेल टिपला गेला आणि फलंदाजाला एक गडी बाद करण्यामध्ये यश आलं. ते विनयला चांगली सुरुवात, विनयची गोलंदाजी म्हणून. नवीन फलंदाज विनय मारा करतोय. अतिशय सुरेख असा चेंडू, निर्धाव चेंडू. पिंट्या येतोय नवीन फलंदाज. पंचांकडून गाठ घेतल्यानंतर खेळण्यासाठी सज्ज होतोय. विनय पुन्हा एकदा मार्गक्रमण करतोय. पुढील षटकाचा चेंडू घेऊन येतोय. पिंट्या खेळण्यासाठी सज्ज होतोय आणि हा मात्र त्रिफळाचीत. पिंट्या त्रिफळाचीत होऊन तमूमध्ये परत जातोय. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु चेंडू जो होता तो सरळ होता आणि नक्कीच त्या ठिकाणी त्रिफळाचीत झालेला आहे. असे त्रिफळाचीत फार कमी पाहायला मिळतात. ते मात्र विनयने साध्य केलेलं आहे. झेलबाद आपल्याला बरेच खेळाडू होताना दिसतात, फलंदाज होताना दिसतात, धावचित होताना बरेच दिसतात, परंतु त्रिफळाचीत फार कमी पाहायला मिळतात. हे गोलंदाजाचं कसं बाय कौशल्य आहे
आणि जर आपण तिथून मारा केला, स्टंप अटॅक ठेवला तर नक्कीच आपल्याला असे त्रिफळाचित फलंदाज बाद करता येतात. आतापर्यंत या षटकामध्ये विनयने 2 फलंदाज बाद केलेले आहेत आणि धावांची गती आधीच कमी होती. संत गतीने चालणारी धावगती त्याला मोठ्या प्रमाणात ब्रेक लावलेला आहे. नवीन फलंदाज दरम्यान येतोय. पिंट्या बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी देवेन. सागर मानेने आणि आत्ताच जो एक हातामध्ये झेल पकडला होता सीमा रेसीवर लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये, त्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक वैभव म्हात्रे यांच्याकडून आलेला आहे. सामना संपल्यानंतर आठवणीने आपलं पारितोषिक आहे मित्रा, हे आपल्या जीवनामध्ये आठवण आहे, ही आपण जपून ठेवायची आहे, स्मरणात राहते प्रत्येकाच्या. ही आपलं मेहनत आहे, त्या मेहनतीचं फळ आहे, त्याला प्रतिसाद दिलेला आहे. एक क्रिकेट हे शौकीन आणि क्रिकेट प्रेमीने त्याचा आपण आदर सन्मान करायचा आहे. सामना संपल्यानंतर घेऊन जायचा आहे. झेल जर टिपला एका हाताने तर त्यासाठी हे बक्षीस आलेलं आहे सागरवाणी याच्यासाठी. जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट मिडल क्षेत्रामध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. सागरवाणी यांनी जर एका हाताने झेल टिपला तर 200 रुपयांचं पारितोषिक आहे. एक सुवर्ण संधी आपणासाठी आलेली आहे, परंतु त्यासाठी आपल्याकडे झेल यावा लागेल, त्यासाठी आपल्याला बरीच वाट पाहावी लागेल आणि एखादा चेंडू आला तर ठीक, नाही तर आपल्याला त्या ठिकाणीच उभं राहावं लागेल. दरम्यान एक धावफलकर आणखीन अधिकच्या स्वरूपामध्ये येते. धावसंख्या 13. फुलटॉस चेंडू आणि हा मात्र हवेत. नो बॉलचा इशारा येतोय. दरम्यान फ्री हिटची सुद्धा सुवर्ण संधी असेल. दुसरी धाव सुद्धा घेतलेली आहे. नो बॉलचा इशारा आणि फ्री हिटचा इशारा येतोय पंचांचा. अशा प्रकारे या 3 धावा धावफलकर अधिकच्या स्वरूपामध्ये जमा होतात. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावा आणि आता फ्री हिटची सुवर्ण संधी. आतापर्यंत प्रत्येक फ्री हिटवर गेल्या 3 दिवसामध्ये एक षटकार नक्कीच आलेला आहे, 2 चेंडू सोडून नो बॉलचे. फ्री हिटचा या ठिकाणी सुवर्ण संधी श्रेयससाठी आहे. फ्री हिट पुढे जाऊन नक्कीच मारलेला आहे लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. फ्री हिटचे त्यांना सुवर्ण संधीचा लाभ घेता आला नाही आणि थोडीशी खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होताना दिसते. धावसंख्या होती ती 17 धावसंख्या धावफलकर जमा होते 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना बोंडी या संघाने जमा केलेला आहे. दरम्यान संतोष म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पुन्हा सकाळपासून होतेच ते इथे. दरम्यान नरमेल क्षेत्रामध्ये हा चेंडू पडल्यानंतर दुसरी धाव करण्याचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. खराब फेकी आणि फलंदाज मात्र तयार नाहीये. 3 धावा धावफलकर जमा होतात. धावसंख्या होती ती 20 धावा. आतापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं साईनाथ मांडवा संघाचं. आता मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, खराब फेकी झालेली आहे. जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा प्राप्त झालेल्या आहेत. तर या क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा पुनश्च बदल करावा लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल आपला सामना जिंकायचा असेल तर. गोलंदाजी मात्र गोलंदाज चांगली करतात. या गोलंदाजांना आपली साथ लाभणं क्षेत्ररक्षक म्हणून खूप महत्त्वाचे आहे. पाणी घेऊन जायचं आहे स्वयंसेवकाने. श्रेयस याची दमछाक झालेली आहे कारण त्याने धावा जमा केलेल्या आहेत. मोठा फटका आत्तापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेला नाही आहे. पाहायचा या शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारचे मोठे फटके मारून जास्तीत जास्त धावा जमा करतो तो श्रेयस. सलामीला आलेला हा फलंदाज आहे. आता मात्र श्रेयस पूर्णपणे सेट झालेला असेल तर ते पाहायचं आहे कशा प्रकारे मोठे फटके मारतोय, जास्तीत जास्त धावांची गती वाढवतोय आणि आपल्या संघासाठी एक सन्मानपूर्वक धावसंख्या उभारण्यामध्ये आपलं कितपत योगदान देतोय हे पाहण्यायोग्य ठरणार आहे. दरम्यान नवीन गोलंदाज मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होतोय पंकज. पंकज नवीन गोलंदाज दरम्यान मांडवा यांकडून मारा करण्यासाठी सज्ज होतोय. श्रेयस स्ट्राईकला येतोय. ऑफिशियल पंच गेली 3 दिवस आणि आजचा 4था दिवस. नक्कीच एक सक्षम असे पंच चोख भूमिका आपली बजावताना दिसतात. या मकर संक्रांती चषक 2025 साठी शरद पाटील स्ट्राईक पंच, राजेश पाटील लेग पंच. आतापर्यंत अचूक निर्णय त्यांच्याकडून दिलेले आहेत. सक्षम असे दोन्ही पंच
श्रेयस खेळण्यास सज्ज होतोय. जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय. चेंडू मात्र निर्धाव जातोय आणि चांगलं या ठिकाणी संघासाठी कमबॅक करतोय. आपल्या संघासाठी धावा वाचवणं हे प्रत्येक गोलंदाजाचं क्षेत्ररक्षकाचं काम असतं. श्रेयस पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होते. धावसंख्या मात्र स्थिरावते. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू, तितकाच सन्मानपूर्वक खेळून धावचीची संधी या ठिकाणी, परंतु सुरक्षित पोहोचतोय फलंदाज. धावसंख्या होती ती 21 धावा. आता मात्र स्ट्राईकला येतोय श्रेयसच्या जोडीने देवेन पाहायचा आहे. ताकद आहे देवेनकडे, शक्ती आहे आणि त्या शक्तीचा आणि ताकदीचा कशा प्रकारे वापर करतोय आणि कशा प्रकारे पुढील चेंडूंचा सामना करतोय ते पाहायचं आहे. इथे चौकार आणि षटकारांची गरज असेल. पंकज सुद्धा चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. पहिला चेंडू अतिशय सुरेख टाकला होता, खोलवर परीचा चेंडू होता. देवेन खेळण्यासाठी सज्ज होतोय, सेपल होतोय. जोरकस प्रयत्न, नक्की चांगलं क्षेत्ररक्षण तिथेच सलेमिडॉन क्षेत्रामध्ये. एकाच धावर समाधान मानावं लागेल देवेनला आणि श्रेयसला. धावसंख्या मात्र 1 नंबर धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावा. काहीशी कमी धावसंख्या म्हणावी लागेल. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या सत्रातील देवेन मारा करतोय. श्रेयस खेळण्यासाठी सज्ज होतोय. लोअर फुलटॉस चेंडू हलक्या हाताने खेळून काढतोय. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षण होते, फेकी होते, तोपर्यंत 1 धावपकर आणखी जमा होते. धावसंख्या होते 23 धावा. 4 षटकांचा हा सामना आजच्या दिवसातील पहिला सामना रंगतोय. अर्थातच बोडणी विरुद्ध साईनाथ मांडवा या संघाच्या दरम्यान 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावपकर जमा झालेल्या आहेत. देवेन मारा करतोय, फुलटा चेंडू आणि हा चेंडू हवेत पाहायचा आहे. झेल मात्र सुटतोय आणि काहीसा उंच असा हा चेंडू होता. दरम्यान दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, त्याच्यामुळे योग्य निर्णय पंचांचा. जर आपण बॅकफुटवर असतात तर नक्कीच हा नो बॉल झाला असता. मित्रांनो, काही नियम आहेत. धावसंख्या मात्र होते ती 25 धावा. अतिशय सुरेख चेंडू. मला वाटतं दरम्यान हा पहिल्या सत्रात बाद दिलेला आहे आणि पहिलं सत्रसुद्धा संपते. अशा प्रकारे प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या सत्रामध्ये बोडणी या संघाने 25 धावा जमा केलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 26 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. ते साईनाथ मांडवा या संघासमोर लाईनअपमध्ये यायचं आहे. मित्रांनो, बोडणी संघ लाईनअपमध्येच आपण मैदानामध्ये उतरायचं आहे. काहीसे नियम जे सर्वांना सक्त आहेत ते आपल्यासाठी शिथिल केलेले आहेत. आपल्यासाठी केवळ शिथिल केलेले आहेत हे आपण लक्षात ठेवायचं आहे. परंतु सर्वच नियम आपल्यासाठी शिथिल नाही आहे. फक्त जर्सी, शूज आणि ट्रॅकचाच नियम आपल्यासाठी शिथिल असेल. बाकी जे क्रिकेटचे नियम आहेत ते सर्व आपल्याला लागू असतील. काही नियम या क्रिकेट मैदानाचे सुद्धा आहेत, ते मी तुम्हाला सांगतो. हा जो रस्ता आहे पाठीमागचा, बोडणीचे सर्व प्लेयर हे लक्षात ठेवायचं आहे. क्षेत्ररक्षकाने, एसटी रक्षकाने पाठीमागचा रस्ता आहे, त्या रस्त्याच्या पलीकडे चेंडू गेला, क्रिया पूर्ण झाली पलीकडे जाण्याची, तर 1 धाव घोषित आहे. समोर जे घर दिसते त्या घराच्या भिंतीवर थेट गेला, षटकार आहे. पायावर थेट जरी गेला तरी चौकार आणि सरपटत गेला तरी चौकार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि समोर त्या घराच्या दगड आहेत पुढे, तिथे पाठीमागे जर लागला समोर तर चौकार आहे, पुढच्या दगडांना लागला तर चौकार नाही आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. मांडवा संघाने सुद्धा जर चेंडू थांबला कुठे तर धावत राहायचं आहे आणि रस्त्याच्या पलीकडे गेला तर 1 धाव आहे. हे दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे आणि त्यानुसार लक्ष ठेवायचं आहे क्षेत्ररक्षण करत असताना. आणि आपल्याला दुखापत होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आणि त्यानुसार क्षेत्ररक्षण करायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. एक शॉर्ट ब्रेक लेने से पहले कुछ अल्फाज जरूर कहना चाहेंगे. कभी पीठ पीछे आपकी बात चले तो घबराए नहीं, कभी पीठ पीछे आपकी बात चले तो घबराए नहीं, क्योंकि बात उन्हीं की होती है, क्योंकि बात उन्हीं की होती है जिनकी कोई बात होती है. जोपर्यंत क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे आणि दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होतोय, क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्रांनो. श्रेयस, देवेन क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, आधीच आपण थोडासा वेळ घेतलेला आहे
अनेक नियम आपल्यासाठी शिथिल आम्ही केलेले आहेत, सर्वच नियम शिथिल होणार नाही आहेत. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे. आपल्याकडे वेळ कमी असेल, आज 2 सामने जास्त खेळवायचे आहेत. फायनल ही प्रकाशामध्ये व्हायला पाहिजे आणि 4 षटकांची व्हायला पाहिजे. हा मंडळाचा कयास आहे, हे नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. जोपर्यंत दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होतो तोपर्यंत पुन्हा एकदा या चालू सामन्याचं धावतं समालोचन मी घेऊन चलतो ऐकवण्यासाठी. या चालू सामन्याच्या घडामोडी आपल्या कानापर्यंत पोहोचविण्यासाठी आमचे साथी समालोचक संजय म्हात्रे यांच्याकडे धन्यवाद. सर, अच्छा फायनल डे मध्ये आपण बघतोय स्पर्धा सुरू झाली अशी उशिरा 12 वाजल्यानंतर चेंडू पडला गेला आणि फायनल डे मध्ये पहिला मॅच सुरू झालेला आहे. बोंडणी विरुद्ध साईनाथ मांडवा या सामन्यामध्ये साईनाथ मांडवा या संघाने बोंडणी या संघाला फक्त 25 धावेवरती रोखलं आणि 26 धावांचं आव्हान घेऊन मैदानात सज्ज झालेला आहे तो साईनाथ स्पोर्ट मांडवा. व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर यांचं स्वागत करतोय. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्य सुसर्वदा. गेल्या 3 दिवस निर्विघ्नपणे पार पडलेली ही स्पर्धा आज फायनल डे मध्ये सुद्धा निर्विघ्नपणे पार पडावी अशी गणपती चरणी प्रार्थना करूया. या गावाचं आराध्य दैवत बजरंग बली आणि भोनाई मातेचा आशीर्वाद घेऊया, गावदेवीचा आशीर्वाद घेऊया आणि आजच्या किंक्रातीच्या निमित्ताने आजचा शेवटचा दिवस या ठिकाणी सुखरूपपणे पार पडावा. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून आज चा दिवस सुरू करतोय समालोचनाचा. अर्थात या ठिकाणी पहिला चेंडू आपण बघितला तर लेग स्टंपवरती होता, आडव्या बॅटने त्याला स्वीप पद्धतीने पाठवला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती फिल्डिंग करतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा. 1 धाव मिळेल, 1 धावेने धावफलकाला सुरुवात झाली ती साईनाथ मांडवा या संघाची. 2 फलंदाज जे आपण बघतोय, सलामवीर स्ट्राईकवरचा फलंदाज ऋतिक आणि निखिल हे 2 फलंदाज आपण बघितले तर सलामवीरच्या रूपात आलेले आहेत. उंचपुर असा निखिल स्ट्राईकवरती, सुंदर फटका क्षेत्ररक्षक डीपमध्ये, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाही आहे आणि त्याचा फायदा उठवताना 2 धावा निखिलच्या बॅटमधून येतात. सहजपणे खेळलेला फटका आपण बघितला तर उंची खूप आहे आणि त्यामुळे हा फटक्यामध्ये ताकद जबरदस्त होती. दुसरा चेंडू पुलटॉस चेंडू मात्र अंगावरती आलाय आणि त्या अंगावरती आल्यामुळे चेंडूवरती वळता येऊ शकत नव्हतं, त्यामुळे डिफेन्स केला चेंडू मिड ऑफवरती खेळून. 1 धाव निखिलच्या बॅटमधून येतोय आणि 1 धावेने धावसंख्या एकूण वाढते ती 4 वरती. पुढील चेंडू यावेळेला चेंडू पुन्हा एकदा खेळलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला, फाईन जातोय अगदी. 1 धाव अजून मिळेल आणि 1 धावेने धावसंख्या एकूण 5 वरती पोहोचते. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आहे आणि 5 धावा धावफलकावरती लागल्यात. जेथे बोंडणी संघ आज थोडंसं उशिरा आला परंतु धावा कमी झाल्यात. त्यांची बॅटिंग जर आपण बघितले तर मागच्या 2 स्पर्धेमध्ये मी पाहिले, रहाटले स्पर्धा आणि मातृळी स्पर्धेमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती त्यांनी, परंतु या मैदानावरती 4 षटकामध्ये फक्त 25 धावा त्यांना करता आल्यात. इथे चांगला फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा चेंडू खाली, फलंदाज पहिला साईनाथ स्पोर्ट मांडवा संघाचा बॅक टू द पॅव्हलियन. पहिली विकेट मिळतोय, ज्या विकेटची आवश्यकता होती साईनाथ मांडवाच्या अर्थात बोंडणी संघाला आणि ती विकेट मात्र पहिल्या षटकामध्ये मिळतोय. पहिला फलंदाज बाद झालाय, त्यानंतर विनय हा नवीन 1 डाऊनसाठी फलंदाज मैदानात जातोय. चेंडू संपलेत, 5 धावफलकावरती एकूण धावा आहेत 5 आणि 1 गडी बाद झालेला आहे. मेन पंचाच्या भूमिकेत आपण राजेश पाटीलला बघतोय आणि लेग पंचाच्या भूमिकेत आपण शरद पाटील
या पंचांना बघतोय. गेले 4 दिवस सतत अत्यंत चांगली कामगिरी करताना या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. हा चेंडू मात्र लेफ्ट केला होता, सोडून दिला होता. अगदी किंचितसा लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू जातोय आणि त्या चेंडूवरती वाईडचा इशारा येतोय. विनय जो स्ट्राईकवरती फलंदाज खेळतोय, एक अतिरिक्त धावेने धावसंख्या एकूण 6 वरती पोहोचते. मधल्या यष्टीच्या रोकाने टाकलेला चेंडू सरळ स्ट्रेट बॅटने त्याला डिफेन्स केला आणि मिड ऑफच्या बाजूने चेंडू गेला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती फिल्डिंग करेल. षटक पहिलं समाप्त झालंय. 7 धावा 1 बाद अशा स्थितीमध्ये पहिले षटक संपलेलं आहे. प्रति षटकाचा जर विचार केला तर प्रति षटकामध्ये 6.25ची आवश्यकता आहे. सन्माननीय माजी क्रिकेटपटू प्रताप शांताराम म्हात्रे यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. अमरदीप युवक मंडळ यांच्या वतीने मकर संक्रांती चषकामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण 7 धावा बघतोय. षटक नंबर 2 प्रगती पथावरती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय पिंट्या. 7 धावा झाल्यात म्हणजे अजून 18 चेंडू आणि 18 धावेची आवश्यकता आहे. या चेंडूवरती विनयच्या बॅटमधून आलाय सरळ मिड विकेटच्या बाहेर षटकार. मिड विकेटच्या बाहेर षटकार येतोय आणि 6 धावेने धावफलकावरती एकूण 13 धावा लागल्यात. अजून 12 धावेची आवश्यकता. लवकरात लवकर सामना संपेल असं कुठेतरी चित्र या ठिकाणी दिसतोय. चेंडूला कट केला, दिशा दिली, गलीमधून पाठवलाय. पुढची मॅच अमरदीप मंडळाचे किंवा संघाचे सर्व खेळाडू आपण इथे येऊन थांबायचं आहे. आपला मॅच आहे पुढचा, त्यामुळे अमरदीप युवक मंडळचे सर्व खेळाडू आपण एकत्र यायचं आहे. एकेरी धावेने धावफलकावरती 14 धावा लागतात. जिथे दुसरं षटक सुरू आहे. 11 धावेची फक्त गरज आहे. सन्माननीय दत्ता पाटील एसटी मध्ये एक मोठ्या पदावरती यावर्षी रुजू झालेले आहेत. अथंग मेहनत कष्ट आणि त्या जीवावरती आज एसटीच्या एका मोठ्या पदावरती त्यांची नियुक्ती आणि त्यांच्या माध्यमातून या मंडळासाठी तब्बल 1100 रुपयाची देणगी दरवर्षीप्रमाणे त्या ठिकाणी त्यांच्याकडून येत असते आणि ते नेहमी स्पर्धेला उपस्थित राहत असतात. असे दत्ता पाटील यांचं मंडळाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर रघुनाथ नागुथले यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी या मंडळासाठी उपलब्ध होत आहे. त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने खूप खूप स्वागत. इथे माझी तर वही नाही ती कडून 1500 रुपयाची देणगी या मंडळाला उपलब्ध होत आहे. असे खूप देणगीदार या मकर संक्रांती चषकाला सहकार्य करत असतात आणि ते सहकार्य हे अनमोल सहकार्य असतं. गेल्या 48 वर्ष टिकून राहिलेलं हे मंडळ आणि त्यामधलं असलेलं एकूणच कारभार जर बघितला तर अगदी स्वच्छ कारभार आहे आणि त्यामुळे गेल्या 48 वर्ष हे मंडळ टिकून आहे आणि मकर संक्रांती चषक ही मानाची आणि अलिबाग तालुक्यातल्या प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहत आहात. चेंडू द्यायचा नवीन चेंडू पॉइंट आणि गलीच्या दिशेला त्या ठिकाणी गमावलेला आहे आणि लवकर मॅच सुरू झाला पाहिजे. वेळ जाता कामा नाहीये. नवीन चेंडू द्या, सुरुवात करा सामन्याला. आज जर हवामान बघितला तर धुकाचं वातावरण आहे सकाळपासून
आज हवेमध्ये जो धुका दिसतोय त्यामुळे थोडंसं वातावरण खराब आहे. बॅकफुटला गेलाय, पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली, बॅटच्या पेस कडून चेंडूला पाठवलाय पॉईंटच्या दिशेला. एक धाव तर पूर्ण होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. या 2 धावेने धावसंख्या एकूण वाढतोय ती म्हणजे 16 वरती. 1-16 अशा स्थितीमध्ये सायना स्पोर्ट मांडवा हा संघ जेथे 25 धावांची फक्त आवश्यकता हा मॅचला जिंकायला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक खूप दूरवरती होता. चेंडूवरती एकेरी धाव मिळेल आणि एका धावेने एकूण धावा येतात त्या म्हणजे 17 धावा, 18 धावा, माफ करा, 18 धावा आल्यात. 7 धावेची आवश्यकता या मॅचमध्ये जिंकायला. सहज आणि सोपा विजय. घातकी सर आपण बघतोय गेल्या 3 दिवस एकतर्फी मॅच आणि आजचा सुद्धा पहिला मॅच एकतर्फी स्वरूपाचा बघायला मिळतोय. एकूणच जी रंगत अजून सुद्धा या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळाली नाही आहे. एकतर्फी मॅच संपूर्णपणे या स्पर्धेमध्ये जाणवल्या. एका धावेने धावसंख्या एकूण 19 वरती पोहोचले. 2 धावा आल्यात. एक अवांतर इकडे गेली. 20 झाल्या ना. 20 धावा झाल्यात. 12 चेंडूमध्ये 5 मात्र धावेची आवश्यकता सायना स्पोर्ट मांडवा या संघाला या स्पर्धेतला पहिला विजय मिळवण्यासाठी. 26 धावेची आवश्यकता होती म्हणजे 6 धावेची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जो खराब सुरुवात करतोय, खराब सुरुवात म्हणजे मातृलीच्या मैदानावरती सुद्धा अशाच पद्धतीचा त्याचा चेंडू पहिला जो हातातून थोडासा निसटलेला होता याच पद्धतीचा अगदी सेम, आणि आज सुद्धा त्याच सेम पद्धतीचा चेंडू त्यांनी टाकलाय. सुरुवात केली खराब चेंडूने आणि त्याचबरोबर अजून धावा ज्या वाढल्यात एकूण 23 झाल्या ना. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 धावेची आवश्यकता. विनिंग स्ट्रोक या ठिकाणी मोठ्या फटक्याने हा विजय साकारणार का निखिल? अजून सुद्धा जर बघितला तर 3 धावा पाहिजे आणि एक चौकार किंवा षटकारनेसे विजय या ठिकाणी मिळवणार का? मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकेल. दोन धावेची आवश्यकता हा सामना जिंकायला. ऑफस्टम्पच्या बाहेर आणि स्कोर लेवल झालेला आहे. ही स्पर्धा आपण बघतोय याला काही आणखीन स्पॉन्सर करते आहेत, त्यांचे आपण बॅनर बघितले. सन्माननीय छोटम शेठ यांचे कटआउट संपूर्णपणे बॉन्ड लाईनच्या दिशेला आपण बघतोय. त्याचबरोबर टॉस बॉक्समध्ये काही स्पॉन्सर कक्ष त्या ठिकाणी लावलेले बॅनर आहेत. सामना जिंकलेला आहे. अगदी सहजतेने हा सामना सायना स्पोर्ट मांडवा या संघाने विजय झालेला आहे. हार्दिक अभिनंदन करूया सायना स्पोर्ट मांडवा संघाचे. आणि या सामन्यातून मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देणार आहोत. तत्पूर्वी जे स्पॉन्सर करते आहेत ते म्हणजेच